मुक्ताईनगर तालुक्यात गत वर्षाच्या तुलनेत कपाशीचं उत्पन्न 30 ते 35% घटलं आहे। यावर्षी मुक्ताईनगर तालुक्यात कपाशी लागवड न करता शेतकऱ्यांनी मक्याची सर्वाधिक लागवड केलेली आहे। मक्याचं या ठिकाणी 35 ते हेक्टरवर या ठिकाणी मक्याची लागवड तालुक्यात ठिकठिकाणी करताना दिसतंय। आपण पाहतोय की मुक्ताईनगर तालुक्यात सध्या आपण असताना या शेतामध्ये देखील सर्वत्र मक्याची लागवड केलेली आहे। मक्याचं उत्पन्न यावर्षी सर्वाधिक शेतकरी घेताना दिसतंय। एकीकडे जळगाव जिल्ह्यात कपाशीला भाव मिळत नसल्यामुळे कपाशी देखील शेतकऱ्यांच्या घरात पडून असल्यामुळे कपाशीला पाहिजे तसा भाव मिळत नाही। त्यामुळे गत वर्षाच्या तुलनेत मुक्ताईनगर असोत किंवा जळगाव जिल्ह्यात अंदाजे 35% कपाशीचं उत्पन्न या चित्र निर्माण झालेलं आहे। त्यातही यावर्षी 3500 हेक्टरवरती मका लागवड शेतकऱ्यांनी केला आहे। त्यामुळे यावर्षी कपाशीच्या उत्पन्नात मोठी घट निर्माण होण्याचं चित्र पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन मंगेश ढोलेसह रवी गोरे, TV9 मराठी, मुक्ताईनगर, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।